पुढे जाऊयात. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू आणि शिवसेना भाजपच्या महायुतीपैकी कोणाची सरशी होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. आणि याच बाबत मुंबईमधील महिलांना नेमकं काय वाटतं, मुंबईमधील महिलांचे नक्की प्रश्न काय आहेत, याबाबत महिलांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांनी. आमचं शहर आमचा आवाज या विशेष कार्यक्रमात. अख्ख्या जगाचं ज्या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिलेलं आहे ती मुंबई महानगरपालिका. खरं तर देशाची आर्थिक राजधानी जी आहे ती मुंबई महानगरपालिका आहे. त्या मुंबई महानगरपालिकेत गेले अनेक वर्ष जी आहे ती शिवसेनेची एखादी सत्ता होती. त्याच्यानंतर आता भाजप सुद्धा आपल्या परीनं वेगवेगळी जी तयारी आहे ती सुरू करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. उमेदवार माघार घ्यायची जी वेळ आहे ती आता संपलेली आहे. नेमकं इथल्या मुंबईकरांच्या महिलांना काय वाटतं ते खरं तर जाणून घेण्यासाठी मी आलेलो आहे. ताई नमस्कार. सर्वात पहिल्यांदा पुढारीमध्ये स्वागत. कशा पद्धतीची मुंबई बघताय महिलांच्या दृष्टिकोनातून? महिला सबलीकरण असू दे, महिला सुरक्षतेचा प्रश्न असू दे, भविष्यात कशा पद्धतीची मुंबई तुम्ही बघताय? मी राहते 192 वॉर्डमध्ये. तिथे दादर मार्केट खूप प्रसिद्ध आहे. पण आता अशी स्थिती झाली आहे तिकडे मराठी उद्योजक खूप कमी झाले असून तिथे बांगलादेशी आणि इतर राज्यातले लोक येऊन जास्त धंदे लावत आहेत आणि त्याचा त्यांना फायदा होतोय. त्याच्याशी आमचा संबंध नाही आहे, पण आमचा संबंध हा आहे की कुठेतरी हिंदुत्व आणि मराठीत्व लपलं जात आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम मराठी माणसाला हिंदू लोकांना होतोय आणि ते नाही झालं पाहिजे. आणि त्यासाठी मनसे किंवा मनसे आणि शिवसेना युती जी झालेली आहे, दोन भाऊ जे एकत्र आलेत, त्यासाठी आम्ही खूप खुश आहोत आणि खूप त्याचा आम्हाला आनंद होतोय. आणि हे कधीतरी व्हायला हवं होतं आणि ते आता झालंय आणि त्यामुळे आमच्या दादरचं किंवा अख्ख्या मुंबईचं परिवर्तन नक्की घडणार. युतीचाच अर्थात म्हणजे आता युती झालेली आहे राजसाहेबांबरोबर आणि उद्धव साहेबांनी, तर त्यांचाच महापौर बसणार हा विश्वास आहे आम्हाला. रस्ते बघा, काही ठिकाणी डेव्हलपला गेलेत महिलांचं. आता जे वातावरण खराब झालंय बऱ्याच ठिकाणी, तर लहान मुलांचं म्हणजे नीट व्यवस्थित करायला पाहिजे त्यांनी. ताई स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूज मध्ये. कशा पद्धतीची मुंबई बघता? कुणाची सत्ता यायला पाहिजे मुंबईत? आता ते काय मला माहिती नाही, पण चांगलं आमच्यासाठी भला करायचं तेवढंच बस झाला. काय तुमचे प्रॉब्लेम नेमके काय असतात? प्रॉब्लेम्स काय आता नोकरी नाही असंच हे चाललंय ना. यामध्ये बी खूप कटपट करतायत मध्येच. बाकी काय व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून तुम्हाला चांगली बाजारपेठ पाहिजे असं? बस बाकी काही नाही आम्हाला. सगळे म्हणजे असे महिला मुलींसाठी सुरक्षा पाहिजे चांगली, परत महागाई कमी व्हायला पाहिजे. बस. महागाई महत्वाचा मुद्दा आहे खरं तर. सोबतच महिला सुरक्षता असेल. हो, महिला सुरक्षता, मुलींना हे पाहिजे सुरक्षा. तुम्ही राहता त्या भागात वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. हा, आता रस्ताच असा आहे तर काय करणार. काय अपेक्षा ठेवता महापुराकडून? चांगली व्यवस्था करायला पाहिजे, बस बाकी काय. महापौरनी आम्हाला कसं या एरियामध्ये जे आता नोकरी नाही आहे, स्थानिक लोक धंदा करतात, त्यांच्यासाठी सपोर्ट केला पाहिजे. BMC येऊन आमचं सगळं सामान उचलून नेते, त्याच्यासाठी आम्हाला सपोर्ट केला तर बरं होईल. कारण नोकरी नाही म्हणून आम्ही इथे रस्त्यावर आलो आहे. आता माझे मिस्टर 22 वर्षापासून मला सांगितलं वडिलांच्या जागेवर BMC मध्ये कामाला लागणार. आता 22 वर्ष झाले अजून कामाला लागले नाही, म्हणून आम्हाला मजबुरीने हे काम करावं लागतं. आता कोण देईल, शिवसेना देईल, कोण देईल याची काय गॅरंटी आहे ना आपल्याला. आता आम्हाला विश्वास उडालेला आहे. पुढे आम्ही सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई.